नमस्कार मित्रांनो, मी गौतम ओवळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे ओबीसीचा तारणहार हारला आणि त्याला मी क्वेश्चन मार्क दिलाय. आता नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर प्रश्न निर्माण झाला असेल की ओबीसी कोण, तारणहार कशाला म्हणायचं, आणि मी हारला असं म्हटलंय आणि त्याच्यापुढे क्वेश्चन मार्क सुद्धा दिलाय. तर मित्रांनो, ओबीसी म्हणजे सवर्ण समाजामध्ये त्यांच्या दिमतीला, त्यांच्या सेवेला असणारा साळी माळी कोळी तांबोळी लोहार सुतार ही सर्व मंडळी ओबीसी मध्ये येत आहे. आणि मग तारणहार कशाला म्हणायचं, तर रक्षण करता, एखाद्या माणसाचं रक्षण करता त्याला आपण तारणहार म्हणतो. आणि या ठिकाणी मी हारला असं म्हणतोय कारण ते मला असं वाटतंय, परिस्थिती बघितल्यानंतर किंवा त्यावर विचार केल्यानंतर मला असं वाटतंय की ओबीसीचा तारणहार, ओबीसीला राखणारा, त्याला सांभाळणारा किंवा त्याचा रक्षण करता हारला असं मला वाटतंय. आणि ते मला वाटलेलं बरोबर की चूक, त्यामुळे मी त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आणि मित्रांनो, ते तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला सांगायचंय की मी म्हणतोय हे बरोबर की चूक. बरोबर आहे. आणि मित्रांनो, मी मागचा जो व्हिडिओ बनवला की आंबेडकराविरोधात नॅरेटिव्ह सेट केलं जाते, त्याच्यामध्ये काही मंडळींनी कॉमेंट्स जे केल्या आणि त्याच्यामध्ये मला एक कॉमेंट्स अशी आली होती की आत्ता तुम्ही मंडल आयोग जो आहे याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवा. आणि मित्रांनो, त्याच अनुषंगाने म्हणूया आपण मी हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, झालंय असं की आपण थोडक्यात मागचा जो रेफरन्स आहे तो बघण्याचा प्रयत्न करूया. की 15 ऑगस्ट 1947 भारत देश स्वतंत्र झाला. भारत देशाला घटनाही लिहिली गेली आणि ती लिहित असताना त्यामध्ये SC ST आरक्षण दिलं गेलं त्यांची प्रगती होण्यासाठी. आणि मग त्यामध्ये एक असा वर्ग होता की ज्याला ओबीसी असं म्हटलं गेलं, त्यांना मात्र आरक्षण मिळत नव्हतं कारण त्यांच्या जातीची यादी मिळत नव्हती. आणि मग असं ठरलं की पहिलं मंत्रिमंडळ आलं की आपण याच्यावर आयोग नेमू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीनं 1952ला पहिल्या निवडणुका झाल्या. पंतप्रधान नेहरू झाले, पंडित जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी ठरल्याप्रमाणे काकासाहेब कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला. काकासाहेब कालेलकरांनी 1955ला आपला अहवाल सादरही केला, पण तो अहवाल सदोष आहे, परिपूर्ण नाही, त्याच्यामध्ये खूप मोठ्या त्रुटी आहेत असं म्हणून तो अहवाल फेटाळला गेला. आणि त्यानंतर पंडित नेहरूंचं निधन झालं. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यानंतर इंदिरा गांधी आल्या आणि इंदिरा गांधीने 1925 जून 75ला जी काही आणीबाणी लावली, त्यामुळं 1977ला मोरारजी देसाईंचं सरकार आलं आणि पुन्हा एकदा ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. आणि मग असं झाल्यानंतर मोरारजीच्या सरकारमध्ये जे काही खासदार होते, बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यीय मागासवर्गीय आयोग नेमला गेला. आणि या आयोगाने म्हणजेच मंडल, बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांनी 80ला आपला अहवाल सादर केला, परंतु तोपर्यंत मोरारजीचं सरकार गेलेलं होतं. 80 ते 84 पुन्हा इंदिरा गांधींचं सरकार आलं. 1984ला इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यानंतर 1984 ते 89 राजीव गांधीचं सरकार आलं. परंतु 1952 पासून ते 1989 पर्यंत या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर कसलीही चर्चा झाली नाही. आणि मग मित्रांनो, त्याच वेळेस एक महाराष्ट्रामध्ये 1977 साली मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं म्हणून लढा चालू झाला होता. आणि या लढ्यामध्ये प्रकर्षाने नेतृत्व सर्व आंबेडकरी जनता करत होती, त्यांचे नेतेही करत होते. परंतु यामध्ये एक नाव जर प्रामुख्याने घ्यायचं झालं तर ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी 1982 ते 83 मध्ये ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे किंवा मंडलच्या शिफारसी लागू केल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली आणि महाराष्ट्रामध्ये तो लढा तीव्र केला. आणि मग
इकडं जर बघितलं तर 1989च्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये राजीव गांधीचं जे सरकार होतं त्यामध्ये म्हणजे काँग्रेस, जनता दल म्हणजे व्ही.पी. सिंग राजीव गांधीच्या सरकारमधून बाहेर आले. त्यांनी जनता दलाची स्थापना केली आणि निवडणुकांना सामोरं गेले. आणि निवडणुकांना सामोरं गेल्यानंतर जनता दलाचं सरकार आलं. म्हटल्याप्रमाणे व्ही.पी. सिंगांनी 7 ऑगस्ट 1990ला हा निर्णय जाहीर केला की ओबीसींना म्हणजेच मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या आणि 27% आरक्षण शिक्षणानं आणि नोकऱ्यांमध्ये दिलं गेलं. आणि मित्रांनो, जसं हे डिक्लेअर झालं तसं 2 दिवसानंतर लगेच म्हणजे 7 ऑगस्ट 1990ला हे डिक्लेअर केलं आणि 9-10 म्हणजे 9 तारखेपासून 9 ऑगस्ट पासून देशभरामध्ये जसं एका बाजूला मंडलच्या शिफारशी लागू करा म्हणून विद्यार्थी मोर्चे काढत होते, तर दुसऱ्या बाजूला मंडलच्या शिफारशी लागू करू नका त्यांच्या विरोधात मोर्चे निघत होते. आणि मित्रांनो, हे असे मोर्चे जर बघितले तर जवळजवळ 55 ते 57 विद्यार्थ्यांनी आत्मदहन केलं म्हणजे स्वतः पेटवून घेतलं. आणि हे सर्व जर चित्र बघितलं तर मग देशामध्ये या मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करू नका म्हणून सवर्णातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत होते. जसे सवर्णातील विद्यार्थी रस्त्यावर उतरत होते तसंच व्ही.पी. सिंगांचं जे सरकार होतं जनता दलाचं, ज्याला भारतीय जनता पार्टीने म्हणजे जनता पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला आणि डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला, यामध्ये सुद्धा कट्टर हिंदुत्ववादी मंडळी होती. आणि ही सुद्धा मंडळी मंडलच्या शिफारसी लागू करू नयेत याच विचाराची होती. म्हणून तर नेहरूंपासून ते पार व्ही.पी. सिंगापर्यंत म्हणजे 90 पर्यंत ह्या शिफारसी कोणीच लागू करत नव्हतं किंवा त्याच्याकडे लक्षच देत नव्हतं. आणि हा सर्व जर प्रकार बघितला तर मग मात्र देशामध्ये असंतोष निर्माण झाला. आणि हा असंतोषाला वाचा फोडायची किंवा काटशह देण्यासाठी दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर एक घटना अशी घडत होती की भारतीय जनता पार्टीतलंच एक नेतृत्व, त्यांचं नाव आहे लालकृष्ण अडवाणी, यांनी मंदिर वही बनाएंगे आणि यासाठी सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा काढली. म्हणजे एका बाजूला जर बघितलं तर व्ही.पी. सिंग सारखा सामाजिक न्याय देणारा माणूस हा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत होता की जो 50 पासून तर 90 पर्यंत म्हणजे 40 वर्ष रखडलेल्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत होता. जो तबका आहे सवर्णाच्या मदतीला किंवा सवर्णांची सेवा करणारा, यांना न्याय देण्याचा, सामाजिक न्यायाचा विचार करत होता. तर दुसऱ्या बाजूला जी मंडळींना असं वाटत होतं की ह्या लोकांना मंडल आयोग लागूच करू नये, अशी मंडळींनी इकडे रथयात्रा काढली आणि त्याच्या विरोधातून व्ही.पी. सिंगांच्या मंडल कमिशनला ही मंडळी मंडलनी म्हणजेच लालकृष्ण अडवाणीची जी रथयात्रा होती त्यांनी विरोध करत होती. म्हणजे एका बाजूला सामाजिक न्यायाची परिस्थिती तर दुसऱ्या बाजूला धार्मिक मुद्द्याला भावनिक मुद्दा बनवून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती आणून लालकृष्ण अडवाणी सारखा माणूस लोकांना मंडलच्या विरोधात उभं करत होता. आणि ही सर्व परिस्थिती बघितली तर मग मात्र असं लक्षात येतं की मित्रांनो, ज्या माणसाने सामाजिक न्यायाचा विचार केला त्या माणसाच्या विरोधात त्याच्या सरकारमधलेच म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारमधले म्हणा, ही मंडळी व्ही.पी. सिंगच्या सरकारच्या विरोधात जायला लागली. आणि जनता दलाच्या सरकारमध्येच बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद होते. त्यावेळेस जशी ही रथयात्रा बिहारमधून जाते तसं 23 ऑक्टोबर 1990ला लालू प्रसाद यादवनी ही रथयात्रा अडवली आणि लालकृष्ण अडवाणींना अटक करण्यात आली. ही बातमी जशी मीडियामध्ये आली, कारण मीडिया तर तुम्हाला माहीतच आहे की मीडियामध्ये जी काही मंडळी असतील तीही धर्मांध काही मंडळी असतील, काही पेड न्यूज देणारी मंडळी असतील की त्यांना जे आवडत नाही ते लोकांपर्यंत कसं पटकन पोहोचेल आणि त्यांना जे आवडतं ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल हे त्याचा प्रयत्न करतात ही मंडळी.
जशी ही बातमी मीडियामध्ये आली तसं भारतीय जनता पार्टीने आपला पाठिंबा जनता दलाचा काढून घेतला 23 ऑक्टोबर 1990ला आणि मग 7 नोव्हेंबर 1990ला विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला आणि यामध्ये 142 विरुद्ध 346 नी व्हीपी सिंगांचं सरकार कोसळवलं गेलं. आता मित्रांनो, एवढंच घडलं का? तर मी जसं तुम्हाला उल्लेख केला मीडियाचा, कारण दूरदर्शन त्यावेळेस होतं आणि ह्या दूरदर्शनचे काही मंत्री आहेत. दूरदर्शन प्रसारण माहिती आणि प्रसारण मंत्री पी उपेंद्र हे कट्टर धर्मांध माणूस. या माणसाने कोणत्याही पद्धतीने मंडल आयोगाच्या शिफारसी ह्या सामाजिक न्यायाच्या आहेत असं म्हणण्याचा किंवा त्यावरून प्रसारित करण्याचा प्रयत्नच केला नाही. कारण यांना अगोदरच ही मंडलच्या विरोधातच होती, म्हणजे मंडलच्या शिफारसीच लागू करू नयेत असं यांना वाटत होतं. आणि हा मंडलचा जो प्रश्न आहे किंवा ह्या शिफारसी जी आहेत ह्या रोजगारासंबंधी नसून सामाजिक न्यायासंबंधी आहेत असं सांगण्याचा तर त्यांनी कतही प्रयत्न केला नाही. आणि म्हणून जे काही विरोधी वातावरण तयार होईल किंवा मंडलच्या विरोधात जे देशामध्ये असंतोष किंवा आगडोम निर्माण होईल याच्यामध्ये या मीडियाचा सर्वात जास्त वाटा असतो, असेल आणि तो पुढेही राहील असं माझं स्पष्ट मत आहे. कारण 1990ला जे अँटी मंडल विद्यार्थी होते त्यांना भडकवण्याचं 75% काम या दूरदर्शनने केलं. कारण त्यांना थांबवण्याचं किंवा शांत करण्याचं कामच केलेलं नाही. परंतु त्यावेळेस तर पराकोटीला एक गोष्ट सांगावीशी वाटते की पंतप्रधान व्हीपी सिंगांनी दूरदर्शनावर येऊन देशातील लोकांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं भाषण हे सेन्सॉर झालं, ते दाखवलंच गेलं नाही. आणि मग मित्रांनो, ही जर सर्व परिस्थिती बघितली तर ज्या माणसाने सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या लोकांना ज्या ओबीसींना सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला ती मंडळींनी व्हीपी सिंगांची आठवण तरी आहे का? किंवा त्या ओबीसींना व्हीपी सिंगांचं नाव तरी ध्यानात येते का? परंतु ज्या मंडळींनी सामाजिक न्यायाविरुद्ध धार्मिकता निर्माण करायची आणि भावनिक मुद्दे निर्माण केले त्या मंडळीच्या बाजूनीच ही ओबीसी मंडळी आज जास्त जाताना दिसत आहेत. आणि म्हणून मित्रांनो मी असं म्हटलंय की ओबीसीचा तारणहार हारला, त्याला मी क्वेश्चन मार्क दिलाय. कारण ही ओबीसी जी मंडळी आहेत ही जास्तीत जास्त याच पक्षांकडे यांचा ओढा दिसतोय. आणि काल जर बघितलं मित्रांनो, मी मागचं ते म्हटलं तुम्हाला की आंबेडकरांच्या वर्सेस नॅरेटिव्ह त्याच्यामध्ये जी काही ओबीसी मंडळी दाखवली विदर्भातली, ह्या मंडळींनी व्हीपी सिंगांचं नाव तर त्यांच्या ध्यानीमनी आहे का नाही माहीत नाही, परंतु त्यांनी व्हीपी सिंगांनी त्यांना आरक्षण मिळवून दिले ते तर त्यांना विसरून गेलेत असं म्हणायला हरकत नाही. परंतु जो दुसरा एक माणूस आहे की ज्याचं नाव बाळासाहेब आंबेडकर आहे, या माणसाने व्हीपी सिंगांना त्यावेळेस तयार केलं की सरकार जर आणायचं असेल तर मंडल आयोग लागू करावा लागेल. आणि त्यावेळेसही मंडल आयोग लागू करण्यासाठी बाळासाहेबांचं मोठं योगदान आहे मित्रांनो. आणि आज जरी बघितलं तरी त्याच ओबीसी मधून मराठा इकडे आरक्षण मागतोय आणि मग मराठ्यांचं सेपरेट आरक्षण राहिले पाहिजे, ओबीसींचं सेपरेट आरक्षण राहिलं पाहिजे आणि शांतता या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. आणि हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, म्हणून हा शांत असला पाहिजे. त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना पुन्हा ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढावी लागते. आणि मित्रांनो 7 ऑगस्ट 1990ला व्हीपी सिंगांनी ते आरक्षण डिक्लेअर केलं होतं. मंडल म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या आरक्षण यात्रेचा किंवा ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचा समारोप सुद्धा औरंगाबाद किंवा ज्याला आपण संभाजीनगर असं म्हणतो त्याला 7 ऑगस्ट 2024ला केला मंडल विजय दिन म्हणून. आणि मग मित्रांनो जसं बाळासाहेब आंबेडकरांनी मंडलच्या शिफारशी लागू कराव्यात म्हणून व्हीपी सिंगांना साकडं घातलं, त्यांच्याकडून त्या लागू करून घेतल्या, व्हीपी सिंगांनी त्या लागू केल्या. परंतु ज्या ओबीसींना आरक्षण मिळवून देणारा पंतप्रधान म्हणून व्हीपी सिंगांचं नाव आहे, तर या व्हीपी सिंगांना ही ओबीसी मंडळी ओळखतायत का? किंवा ती जाण तरी या मंडळींना आहे का? आणि जी मंडळी
ह्या शिफारसी लागू करू नका किंवा देऊच नका असं मंडळी त्या पक्षांकडे मात्र या ओबीसींचा ओढा दिसतोय. आणि त्यामुळे मी असं म्हटलंय की काल जे काही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय, विदर्भातली जी काही मंडळी आहेत ती ओबीसी, आम्ही ओबीसी म्हणणारी ह्या मंडळींना ही माहिती आहे का? व्हीपी सिंगांना ते म्हणजे ओळखतायत का? किंवा त्यांच्या प्रती त्यांचा आदर आहे का? आणि ते तर व्हीपी सिंग तर गेलेले आहेत, परंतु दुसरीकडे जर बघितलं तर तेच मंडल आयोगाचा लढा हा लढणारे किंवा त्यांना सवलती लागू करून द्या ओबीसींना म्हणणारे दुसरे एक नेतृत्व आहे, ते बाळासाहेब आंबेडकर आज जिवंत आहेत ना. आणि ज्या मंडळींनी यांना आरक्षण मिळवून दिलं त्याच्यातला एक माणूस आज आहे, पण त्यांच्या प्रती या मंडळींना जाणीव त्यांची आहे का? कृतज्ञ आहेत काही मंडळी त्यांच्या प्रती, की कोणीतरी कोणता पक्ष, राजकीय पक्ष यांना पेड न्यूज देतो. आणि जसं मीडियामध्ये म्हटलं मी तुम्हाला की मीडिया हा असा पार्ट आहे की त्या मीडियामध्ये जी असणारी मंडळी आहे, आपण लोकशाहीचा चौथा खांब म्हणतो की त्यांनी सत्य दाखवलं पाहिजे आणि दरवेळी शांतता प्रस्थापित होईल असं केलं पाहिजे. परंतु हे पेड न्यूज देणारी मंडळी, मीडियावाले कोणत्याही गोष्टीचा भडका होईल आणि त्यातून आपली पोळी कशी भाजून घेता येईल, जसं राजकीय मंडळी विचार करतात तसं मीडियावाले सुद्धा विचार करतायत. आणि मित्रांनो, म्हणून मी असं म्हटलं होतं की ओबीसींचा तारणहार हरला, त्याला क्वेश्चन मार्क दिला होता, कारण व्हीपी सिंग तर गेलेले आहेत, त्यांच्या प्रती ह्या मंडळींना आदर आहे का, की माहिती आहे का? आणि जे आज जिवंत आहेत बाळासाहेब आंबेडकर, त्यांच्या प्रती सुद्धा ही मंडळी प्रामाणिक आहेत का, कृतज्ञ आहेत का, की कृतज्ञ झाली आहेत? त्यांना याच्याशी काही घेणं देणंच नाहीये, कारण आयतं मिळालंय. या मंडळींनी कधी त्यासाठी मोर्चा आंदोलनं केलेलीच नाहीयेत, फुकट मिळाले. आणि म्हणून मित्रांनो, ओबीसी जी मंडळी ओबीसी म्हणतायत स्वतः, त्या मंडळींचं आरक्षण ज्या मंडळींनी मिळवून दिलं, त्यासाठी लढले, झगडले, त्या प्रती जर या लोकांना माहिती नसेल किंवा कळत नसेल, त्यांच्या प्रती प्रामाणिक राहत नसतील, तर मग हे जे काही मी म्हटलंय की ओबीसींचा तारणहार हरलाय. म्हणजे ज्या तत्वासाठी ते झगडले ते तत्वच ही मंडळी जर पाळत नसतील आणि आज राजकीय पक्षांच्या दावणीला जाऊन बसत असतील, म्हणजे जे मंडळी यांच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांच्या बरोबरच ही मंडळी जर जात असतील, तर जी काही तारणहार आहेत, म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंग असतील किंवा बाळासाहेब आंबेडकर असतील, यांचा उद्देश फोल होताना दिसतोय का? की ज्यांच्यासाठी ते लढले त्याच मंडळींना ते कळत नाही, तर मग मित्रांनो काय म्हणावं? ओबीसींचा तारणहार हरलाय असं म्हणावं की न म्हणावं? माझं असं म्हणणं होतं की एवढ्या परिस्थितीमध्ये ज्या लोकांच्या विरोधात जाऊन व्हीपी सिंगांनी हा मंडल आयोग लागू केला, त्या प्रती ह्या ओबीसींनी कृतज्ञ असायला पाहिजे. परंतु ते आहेत की नाही मला तरी वाटत नाही, कारण व्हीपी सिंग ते गेलेले तर, परंतु बाळासाहेब आंबेडकर आज जिवंत आहेत, त्यांच्या प्रती सुद्धा ही माणसं प्रामाणिक आहेत की नाही यात शंका वाटते. आणि म्हणून हे कॅप्शन मी आज दिलं होतं मित्रांनो, की ओबीसींचा तारणहार हरलाय, त्याला मी क्वेश्चन मार्क दिला होता. आणि मित्रांनो, जसं व्हीपी सिंग राजकारणापासून, म्हणजे सरकार त्यांचं पडलं, राजकारणापासून दूर झाले, तसं व्हीपी सिंगांनी एक शॉर्टमध्ये, म्हणजे 4च ओळीची कविता दिसते आणि त्याच्यामध्ये व्हीपी सिंग ते व्यक्त करतायत आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत, मैं और वक्त, मैं और वक्त काफिले के आगे आगे चले, मैं और वक्त काफिले के आगे आगे चले और चौराहे पे मैं एक और मुड़ गया, बाकी सारे समय के साथ चले गए. म्हणजे जी गोष्ट लागू करायची नव्हती, सर्वांना ती अमान्य होती, त्यासाठी मी फक्त एकट्याने निर्णय घेतला, मी सगळ्यांच्या पुढे गेलो आणि एक वेळ अशी आली की मी एकटाच एका बाजूला आणि बाकी सगळे वेळेनुसार निघून गेले किंवा वेळेच्या बरोबर निघून गेले, मी मात्र वेळेच्या पुढे होतो. येते लक्षामध्ये? आणि मित्रांनो, ही खंत आहे त्यांची. आणि म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं की ओबीसींचा तारणहार, ओबीसींना राखणारा, त्यांना आरक्षण मिळवून देणारा माणूस यांच्या लक्षात तरी आहे का? व्हीपी सिंग तर गेलेत, परंतु जे बाळासाहेब आंबेडकर आज आहेत त्यांच्या प्रती तरी यांच्या मनात मध्ये भावना आहे का?
कृतज्ञता आहे का, प्रामाणिकपणा आहे का? आणि तो जर असेल, तुम्हाला जर वाटत असेल, किंवा कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तो मीडिया जर बघितला असेल, तर मीडिया सुद्धा कशा पद्धतीने वागतो हेही त्यातून तुम्ही बघितलंय. आणि मग जर हे सर्व बघितलं असेल तर मित्रांनो, माझ्या कॅप्शनला तुमचं काय मत आहे? तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.